गंगा पृथ्वीवर या ठिकाणी प्रकट झाली आणि ती गोदावरी म्हणून मैया म्हणून त्या ठिकाणी वाहते. आम्ही त्या ठिकाणी काशी क्षेत्री गेले असताना ती काशी क्षेत्री असणारी गंगा तिचं तीर्थ आम्ही या ठिकाणी घेऊन आलो. प्रयागराजला आम्ही गेलो होतो, त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. त्या त्रिवेणी संगमाचं स्नान आमच्या हातनं घडलं, आम्ही पवित्र झालो, कारण कोट्यावधी पाप धुण्याची ताकद त्या गंगेमध्ये आहे. आम्ही अयोध्येला गेल्यानंतर शरू नदीचं त्या ठिकाणी पात्र आम्ही त्या ठिकाणी तीर्थ या ठिकाणी घेऊन आलो. असं करता करता अनेक नद्यांचं, ज्यांना आम्ही माता म्हणतो, गंगा म्हणतो, आई म्हणतो, ते तीर्थ आम्ही या ठिकाणी घेऊन आलो. त्या तीर्थाचं फक्त अंतःकरणापासून, आता आपण ते आणलं ना, मी तर असं म्हणेल का शास्त्र आम्हाला असं सांगतं की आम्ही रोज गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे. आता एवढा वेळ आपल्याकडे नाहीये, मग निदान जे तीर्थ आतलं ना ते बाथरूम मध्ये बसल्यानंतर आपल्या बादलीमध्ये थोडं थोडं टाकायचं. आणि शास्त्र असं सांगतं की आम्ही विवस्त्र स्नान करू नये नदीमध्ये, गंगेमध्ये. ते पाणी आम्ही घरी आणल्यानंतर त्या ठिकाणी ते पाणी बादलीमध्ये टाकत असताना, स्नान करत असताना गंगा 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 असं जर आम्ही ते नामस्मरण केलं तर आमच्या कोट्यावधी पाप आमचे त्या ठिकाणी धुतले जातात. हेच नामदेव वाचे मानाता गंगा गंगा वाचे मानाता गंगा 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 वाचे मानाता गंगा गंगा हो हो वाचे मानाता गंगा वाचे मानाता गंगा 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 गंगा सकळ दोष जाती भंगा वाचे मानाता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पावता ब्रह्मही हो दृष्टी पावता ब्रह्मही हो वाचे मानाता सकळ दोष जाती वाचे मानाता गंगा सकळ दोष जाती दृष्टी पावता ब्रह्मही दृष्टी पावता ब्रह्मही वाचे मानाता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा हो सकळ दोष जाती भंगा वाचे मानाता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा हो सकळ दोष जाती भंगा जाती भंगा सगळ्यांनी एकदा वरती हात करायचं. सुंदर पद्धतीने त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. विठोबा रखुमाई हरी काळे 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 सुंदर टाळे वाजवा. हरी जय जय क्या बात आहे. काळे 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 हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हॅलो, गंगापूजनसाठी बसलेले सगळ्या जोडप्यांनी हार घालण्यासाठी पुढे यावे. पूजेला बसलेल्या जोडप्यांनी चला
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय
विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री दानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की हर हर विठाला 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 टाळ्या वाजवा एकदा टाळ्या वाजवा. हे प्रेम आयुष्यात पुढंच बघायला मिळत नाही. अतिशय सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी हे इतका मोठा कार्यक्रम घडून आणला. आणि मी तर असं म्हणेल बरं का, आज मी या ठिकाणी बोलून जातो की जे प्रेम या गावाने आमच्या गुरुकुलावर केलं, आमच्यावर केलं ना, याच्यातून आम्ही कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही, कधीच नाही. आणि आज बसून एक पक्क ध्यानात ठेवा, गावातला कार्यक्रम जो सप्ताहाचा असतो ना, तिथं एक नारळ म्हणून माझी सेवा कायमस्वरूपी ठेवा. एकही रुपया मानधन काय घेणार नाही, कारण आमच्याकडून सुद्धा काहीतरी ऋणातून आता असं असं तुम्ही जे आमच्यावर प्रेम करता हे आम्ही फक्त मुखाने बोलू शकतो, या ऋणातून आम्ही कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. आम्ही फक्त बोलू शकतो, पण तरी सुद्धा उतराई होण्यासाठी आम्हाला सुद्धा काहीतरी आमच्याकडून घडलं जावं म्हणून हे प्रेम तुम्ही आमच्यावर केलं, आयुष्यभर हे आमच्या स्मरणामध्ये राहील. केव्हाही कधी कठीण काळामध्ये सुद्धा आपण आमच्या पाठीमागे राहता, म्हणून मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं भगवंताजवळ प्रार्थना एवढी करेल की आयुष्यभर या कसरे गावाला सुख समाधान शांती आयुष्यभर लाभो, एवढीच प्रार्थना मी त्या गंगे मातेच्या चरणी करतो. महाराज इतकं प्रेम आपलं या ठिकाणी आहे, असंच प्रेम आमच्यावर असू द्या हीच विनंती या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थानं आजचा जो अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला होता, थोडं 5-1 मिनटं आपण ती सेवा चालू ठेवणार आहे. फक्त मला सांगायचं काय होतं की आपण जे गंगेचं तीर्थ, पवित्र तीर्थ आपण जे घेऊन आलेलं आहात, त्याची सेवा आपल्या हातनं घडली, आपणही त्या सेवेचा लाभ घेतला आणि आपल्या गावाला सुद्धा या ठिकाणी तो लाभ मिळवून दिला. म्हणून हे जे 55 लोक होते यांच्या ऋणातून सुद्धा त्या ठिकाणी आपण आपल्या पूर्वजांच्या ऋणातून उत्तीर्ण होणार आहे. कारण मोक्षाची प्राप्ती सद्गती आपल्या पूर्वजांना लाभणार आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतोय. कारण गयासारख्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही पिंडदान केलं, गया ठिकाणी पिंडदान केल्यानंतर माणसाला मोक्षाची प्राप्ती सहजासहजी घडून जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे आले होते त्यांना मी सांगितलं होतं की गयासूर नावाचा राक्षस होता आणि त्या गयासुरानं मरतच नव्हतं. भगवंताने त्याच्या छाताडावर बसून 1000 यज्ञ केले होते तरी सुद्धा मरत नव्हतं. शेवटी त्यानं असं सांगितलं होतं की मी मरतो पण मला एक वर असा दे देवा की जे या ठिकाणी येतील, या गयासारख्या ठिकाणी येतील आणि जे पिंडदान करतील ना, त्यांचा पूर्वजांचा तू उद्धार करशील, एवढं वरदान दे. भगवंताने आशीर्वाद दिला का तुला जे हवंय ते त्या ठिकाणी मिळेल. म्हणून तिथं पिंडदान केल्यानंतर मोक्ष प्राप्ती होते. आपण सुद्धा त्या ठिकाणी सर्वजणांनी पिंडदान केलं, गंगेचं तीर्थ या ठिकाणी घेऊन आलं. गंगेचं तीर्थ आणल्यानंतर आम्ही त्याची पूजा केली, त्याची सेवा केली. आता यातनं आमच्या कोट्यावधीचे पापं धुतली जाणार आहेत. कारण त्याचं कारण असं सांगतो की रोज नकळत आमच्या हातनं काहीतरी पापं घडतच असतात. सगळ्यात पहिलं पाप आमच्या शरीरातून कुठून प्रवेश करतं माहिती आहे? कुठून प्रवेश करतं? आपल्या डोळ्यामधून प्रवेश करतं. कुठून प्रवेश करतं? डोळ्यातून प्रवेश करतं. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही अशी पापणी उघड झाक करता का? सगळ्यांची होते. का होते माहिती का? पापानी होते. का होते? आता कोणाच्या किती वेळ झाला ते घरी जाऊन मोजा. आणि एखाद्याचं लईच फडफड करायला लागले तर डॉक्टरला दाखवा. तुम्ही लहान लेकरं बघा, तुम्ही लहान जर लेकरू असलं ना 2-2.5 वर्षाचं 1 वर्षाचं, त्याचं मन इतकं साफ असतं, त्याच्या डोळ्यात तुम्ही बघा ते पोरग कधीच पापणी टाकणार नाही. का? कारण अंतःकरण शुद्ध आहे. आपल्या तरी पापण्या उघड जागवतील पण ते करणार नाही, शुद्ध आहे. आम्ही जर त्या लेकरांच्या प्रमाणे जर आमचं मन बनवलं ना तर आमच्या हातनं सुद्धा पाप घडणार.
नाही घडत महाराज. आम्हाला इतके अनुभव येतात. एखादा माणूस आम्हाला कीर्तनाच्या निमित्तानं घरी बोलत असतो, महाराज चला चहा वगैरे घेऊ. चहा घ्यायला आम्ही घरी गेल्यानंतर एक वारकरी संप्रदाय श्रीमंती अशी असते की सगळेच लोक आमच्या पाया पडतात. म्हणजे घरातली माणसं सगळेच पाया पडतात. हा आपला देहभाव आहे. आता पाया पडल्यानंतर ते जे 2-2.5 वर्षाचं पोरगा असतं ना, ते कधीच पाया पडणार नाही. त्याला किती सांगा तुम्ही, ते पायाच पडणार नाही. त्याच्या बापाला इतका राग येतो, महाराज आपल्या घरी आले, आपण सगळे पाया पडलो आणि हे कार्टच आपलं पाया पडत नाही. मग ते असं मानेल जातं, अरे पाया पड ना, मरशील का? ते म्हणतो मी नाही पडणार, तू भीतील टिकून उभं राहत. मग त्याला सहज विचारलं, खरे तू का पाया पडत नाही? तर ते इतकं गोड उत्तर देतं, ते म्हणतो महाराज अजून जर मी पापच केलं नाही तर पाया पडायची गरजच काय. क्या बात आहे. नकळत घडणारे पाप आहेत, पण मन शुद्ध पाहिजे. आपलं मन असं बरं का, ते एका जागेवर कधीच स्थिर बसणार नाही, कधीच बसणार नाही. मन चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. याला जायलाही वेळ लागत नाही आणि यायलाही वेळ लागत नाही, इतकं गतिमान आहे. आता मला सांगा, तुम्ही लांबच्या गावावरून पाहुणे इथं आले, मला सांगा तुम्हाला बसल्या बसल्या घरी जायचंय, मनाच्या द्वारे किती वेळ लागेल? सेकंदाही लांब राहिला, मनात आलं म्हणजे. आपण जर आता इथं तुम्हाला गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या पडलेल्या आहेत, त्या 100 पाकळ्या जर एकमेकावर जर ठेवल्या आणि त्याच्यामधून जर आपण सुई घातली तर एका पाकळीमधून दुसऱ्या पाकळीमध्ये जायला किती वेळ लागतो? याच्याही पेक्षा 10,000 पटींनी जास्त वेग आपल्या मनाचा आहे. मग आपलं मन जर एका जागेवर स्थिर झालं ना, तर नकळत पाप तर घडणारच आहे. कारण आम्ही मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो म्हणजे पाप पुण्यच आमच्या हातून घडणार आहे. आणि या सगळ्या पाप पुण्याचा लेखाजोखा चित्रगुप्त बसलेला आहे. बरं, सगळ्या यातना आम्हाला घडावं लागणार आहेत, सगळ्या. पण तुम्हाला सांगतो, नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, त्या ब्रह्मगिरीला नुसतं आम्ही एका बाजूनं जर असं उभं राहिलो ना, ते कानातलं जसं कुंडल आहे ना, त्या पद्धतीनं त्याचा आकार आहे. तर नुसतं उभं राहिलो आणि दर्शन जर घेतलं ना, तर आम्हाला यमाच्या यातना सुद्धा सहन करावं लागत नाही. जर ते कुशावरती जे स्थान आहे, त्या कुशावर्तामध्ये जर आम्ही स्नान केलं तर आमचं मन जे पापी झालेलं आहे, जे दूषित झालेलं आहे, इतरांचा त्रास. मी तर प्रत्येक वेळेस म्हणत असतो, आम्ही लोकांचा तिरस्कार करणं थोडं बंद केलं पाहिजे. कुठपर्यंत तिरस्कार करणार आहे? आमचं असं झालं, एखादा माणूस जर चांगलं काम करीत असेल ना आणि त्याच्यावर जर आमचं प्रेम नसेल ना, तर आम्ही त्याला शिवाय देतो. पण एखाद्याने वाईट काम करू द्या, पण आमचं त्याच्यावर प्रेम आहे, आम्ही त्याला चांगलंच म्हणतो. भविष्यामध्ये तुम्ही कुणाचाच तिरस्कार करू नका. आयुष्यभर तुमचा सुद्धा कोणीच तिरस्कार करणार नाही. तर आपल्याला पावलं पावली इथं माणसं भेटतात बघा. महाराज आयुष्यभर लोकांच्या कामी आलो, भावाचं केलं, बहिणीचं केलं, पाहुण्या रावळ्यांचं केलं, अख्ख्या गावाचं केलं, पण कामी कोणीच आलं? माझ्या बाबतीत असं का? पहिला प्रश्न असतो. पण तुम्हाला सांगतो, आपण जर तिरस्कार लोकांचा केला नाही तर लोक सुद्धा आपला तिरस्कार करणार. काल एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी बसलेले. आता 50 विद्यार्थी बसले असताना शिक्षक मध्ये आले आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, तो मला तुमच्या वर्गामध्ये सगळ्यात जास्त तिरस्कार ज्याचा वाटतो ना, त्याचं नाव एका पेजवर लिहून काढा बरं. आता एवढा सोपा प्रश्न म्हणले होते का साधे नाव लिहितील का? अहो, ज्यांनी पानं फाडले, दना 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 लिहायला सुरुवात केली. कोणी 45 जणांचं लिहिलं, कोणी 10 जणांचे, कोणी 20 जणांचे लिहिले. सगळे पेपर त्या शिक्षकांकडे चेक करायला दिले. आता शिक्षकांनी पेपर चेक करत असताना त्यांना एक पेपर असा सापडला की त्या पोरानं कोणाचेच नाव लिहिले नव्हते, कोरा पेपर होता. आणि ज्या वेळेला शिक्षकांचे सगळे पेपर चेक झाले त्यावेळेस शिक्षकांच्या असं लक्षात आलं, अरे ज्यानं कोणाचीच नावं लिहिली नाही त्याचं नाव सुद्धा कोणीच लिहिलं. कळतंय तुम्हाला? आम्ही सुद्धा जर भविष्यामध्ये कुणाचा तिरस्कार करत असू तर लोक सुद्धा आमचा तिरस्कारच करणार आहे. आणि जर आम्ही प्रेमानं बोलत असू, प्रेमानं राहत असू, सुखामध्ये दुःखामध्ये लोकांच्या धावून जात असू, तर लोक सुद्धा त्याच तोला मोलाचं प्रेम
हे आमच्यावर करणार आहे. म्हणून आयुष्यभर मन साफ ठेवा. संत रोहिदासांनी एक वाक्य फार सुंदर वापरलंय, मन चंगा तो कठोती में गंगा. तुमचं मन साफ ठेवा. हे मन चंचल आहे ना, एका जागेवर स्थिर करा, तेव्हा या मला सुख समाधान शांती मिळणारी. महाराज तुम्हाला लगेच स्पष्ट करून सांगू, एक भागवतामध्ये कपिल देववती संवाद आलेला आहे. त्यामध्ये माता देववतींनी प्रश्न विचारला आहे की सुखाला आणि दुःखाला कारण काय. त्यावेळेला कपिलजींनी सांगितलं होतं, सुखाला आणि दुःखाला जर काय कारण असेल तर ते माणसाचं काय सांगितलंय, मन सांगितलंय. 5च मिनिटात कीर्तन सोडणारे, कारण माझ्याकडे वेळ फक्त 5च मिनिट राहील. थोडं शांत. मला फक्त सुखाला आणि दुःखाला कारण, सुख आणि दुःख हेच आमचे पाप पुण्य ठरत असतात. सुखामध्ये आम्ही देवाला कधीच आठवत नाही, आणि देव सुद्धा असा आहे, सुखामध्ये कधीच तुमच्याकडे येत नाही. दुःख असलं तर देव आमच्या बरोबर आहे. सुखाला आणि दुःखाला कारण माणसाचं मन आहे, एवढा दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आता ते कसं, थोडं लक्षपूर्वक आहे का. दादा तुझं नाव काय रे, उभा आहे, तुझं नाव काय. आरुष, बस खाली. तुझं नाव काय रे, काय काय. अभिषेक. अभिषेक ना, अभिषेक आणि आरुष हा फक्त दृष्टांतापुरता दृष्टांत ठेवायचा आणि सोडून द्यायचा. मला फक्त एवढा दृष्टांत सांगायचा आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. कारण मन स्थिर असलं तर आमच्या हातून पाप घडत नाही. आमच्या हातून पाप केव्हा घडतात, ज्यावेळेस आमचं मन साफ राहत नाही. आता तिथं बसलेला आरुष आहे आणि त्याच्या शेजारी तिथं बसलेला अभिषेक आहे. थोडं लक्षपूर्वक ऐकायचा. दृष्टांतापुरता दृष्टांत ठेवायचा आणि सोडून द्यायचं. दिवाळीचा उत्सव आहे आणि त्या दिवाळीच्या उत्सवामध्ये आरुषच्या वडिलांनी आरुषला 5,000चे फटाके आणले. किती किती आणले, 5,000चे फटाके आणले. आणि तो ते फटाके वाजवण्यामध्ये दंग आहे. पण त्याच्या शेजारी बसलेला अभिषेक, त्याच्या वडिलांनी त्याला फटाके न आणल्यामुळे उदास अंतकरण करून तिथं बसलेला. मी आपल्या रस्त्यानं चाललो होतो, आयुष फटाके वाजत होता आणि अभिषेक उदास अंतकरण करून बसलेला आहे. मी आयुष जवळ गेलो आणि त्याला म्हणलो, करे आयुष, अभिषेक तू का उदास बसलास. तो ने पहा ना महाराज, एवढा दिवाळीचा उत्सव आहे, एवढा आनंदाचा उत्सव आहे, आणि एवढ्या आनंदाच्या उत्सवामध्ये आयुषच्या वडिलांनी आयुषला 5,000चे फटाके आणले आणि मला न आणल्यामुळे मी इथं उदास बसलेलो आहे. मग आता मला सुद्धा त्याचं दुःख दाखवलं नाही, म्हणून मी म्हणलं चला महाराज आहे, 1,500 रुपये याला फटाक्याला देऊ. म्हणून मी माझ्या खिशात हात घातला तर माझ्या खिशात सुद्धा पैसे नव्हते. कोरोना काळ चालू होता, पैसे माझ्या खिशात नव्हते. म्हणलं आता याचं दुःख घालवायचं कसं. म्हणलं अभिषेक, आयुष फटाके वाजवतोय म्हणजे नेमकं काय करतोय. त्यावेळेस त्यानं सांगितलं, महाराज बघा ना, दिवाळीचा उत्सव आहे, 5,000 रुपयाचे फटाके आणले, त्याच्याकडे आटोम बॉम्ब आहे. तो काय करतो, त्या आटोम बॉम्बची वाट सोलतो, रस्त्याच्या बरोबर मधोमध ठेवतो. त्याच्याकडे एक अगरबत्ती पेटलेली आहे, ती अगरबत्ती त्या फटाक्याच्या वातीला लावतो. ती वात अशी सरसर सरसर पेटायला लागली तो मागं पळत येतो आणि वास सरसर पेटत गेली की ठम दिशी आवाज होतो आणि फटाका. मला फक्त फटाका फोडायचा होता. फटाका काय होतो, फुटतो. मला हे कोण सांगतंय, अभिषेक सांगतोय. मग आता म्हणलं अभिषेक, आयुष फटाके वाजवतोय, त्याचे फटाके असल्यामुळे त्याला आवाज जास्त येतो आणि तुला कमी येतो का, तुमचं काय मत आहे. दोघांनाही आवाज सारखाच येतो. म्हणलं आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू इथून घरी जा, घरी जाऊन एक गोधडी घेऊन ये, आत्ता जिथं बसला तिथं ती गोधडी टाक आणि मनोमन असा विचार कर की आयुष जे फटाके वाजवतोय ते माझ्याच बापाचे आहेत आणि माझ्या बापाचे फटाके वाजवण्याकरता मी आयुषला रोजानं लावलेलं आहे. अभिषेक धावत धावत घरी गेला आणि धावत धावत घरी गेल्यानंतर गोधडी घेऊन आला. जिथं बसला तिथं ती गोधडी टाकली आणि मनोमन विचार केला की हा जो आयुष फटाके वाजवतो माझ्याच बापाचे, माझ्या बापाचे फटाके वाजवण्याकरता मी याला रोजानं लावलेलं आहे. आता आयुष फटाके वाजवतोय आणि त्या फटाक्याचा आनंद हा अभिषेक बसून घेतोय. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, अभिषेकला फटाके मिळाले का.
झोपले नाही ना? आयुषला फटाके मिळाले का? नाही मिळाले. पण आयुषला काय मिळाली? मनाची अनुकूलता मिळाल्यामुळे आयुषचं दुःख कमी झालं. म्हणजे सुखामध्ये आणि दुःखामध्ये हे आमचं मन कारणीभूत असतं. मग आमच्याकडून जे पाप पुण्य घडतात याला सुखदुःख कारणीभूत असतात. आणि ते पाप आम्हाला कशाने धुतले जातात? तर कुशावरती जे स्थान आहे त्यामध्ये स्नान केल्यानंतर आमचे सगळे पाप घडतात. तिसऱ्या चरणात वर्णन केलंय. कुशावरी करिता स्नान, कुशावरी करिता त्याचे कैलासी राहण, त्याचे कैलासी त्याचे कैलासी कैलासी राहणे, दृष्टी पर्यंता ब्रह्मगिरी, दृष्टी पर्यंता ब्रह्मगिरी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, दृष्टी पडिता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. आयुष्यभर जर आम्ही नुसतं गंगेचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा आमचे कोट्यवधीचं पाप त्या ठिकाणी धुतलं जात आहे. आणि म्हणून आम्ही जे पवित्र तीर्थ जे गंगेचं या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, गंगेचं त्रिवेणी संगम असेल, काशी ठिकाणी गंगा असेल, 1-2 मिनटं द्या द्या द्या, हे सर्व आम्ही या ठिकाणी येऊन त्याची पूजा विधिवत प्रकारे केलेली आहे. मी सगळ्यांनाच या ठिकाणी पुढील वाटचाली करता खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एकच या ठिकाणी सांगून जातो की गेल्या 4 वर्षापासून आम्ही खऱ्या अर्थानं हे यात्रा संपन्न होत आहे, पण आम्ही कसंही फिरत नाही आणि कुठंही फिरत नाही. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं विराजमान त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही भागवत कथा रामकथेचं आयोजन त्या ठिकाणी करतो आणि तिथून जे देवस्थानं आहेत ते पूर्ण करून येत असतो. आतापर्यंत अनेक ठिकाणं झाले, काशी झाली. आता एप्रिलमध्ये आपल्याला जायचं आहे श्री क्षेत्र रामेश्वरम कन्याकुमारी, जे ज्योतिर्लिंगापैकी ते एक आहे. त्या ठिकाणी जाऊन रामकथेचं आपल्याला सप्ताह त्या ठिकाणी करायचं आहे. निश्चित आपण सुद्धा या. आणि जाताना विनंती एवढी करतो की 2 वर्षापासून सुरू असणारं आपलं लोहगाव आहे प्रवरा नगर ठिकाणी, त्या ठिकाणी साई सद्गुरू गंगागिरीजी गुरुकुल म्हणून आम्ही एक आध्यात्मिक गुरुकुलाची स्थापना केलेली आहे. आज जवळजवळ त्या ठिकाणी 150 विद्यार्थी शिक्षण घेतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांना सुद्धा चांगले सवय त्या ठिकाणी लागावं, चांगले त्यांना संस्कार घडावेत, हा उद्देश जर आपल्या ठिकाणी असेल तर निश्चित त्या ठिकाणी आपली सुद्धा मुलं त्या ठिकाणी आणून घाला. कारण जास्त जागा आम्ही दरवर्षी भरत नाही. मागच्या वर्षी जवळजवळ 70 ते 80 पालकांना ॲडमिशन मिळाले नाही, कारण 150 जागाच आपण त्या ठिकाणी मर्यादित ठेवलेलं आहे. 150च्या पुढं एकही प्रवेश आम्ही घेत नाही. का घेत नाही? कारण गर्दी नको आहे, दर्दी माणसं पाहिजे. आम्ही जर क्वांटिटी वाढवली तर क्वालिटीवर परिणाम होतो. म्हणून क्वालिटी जर टिकवायची असेल तर फक्त 150 विद्यार्थी असतात. कारण गणित, इंग्रजी, विज्ञानच्या ट्युशन बरोबर आहे, आध्यात्मिक पखवाज, गायन असेल, सगळं शिक्षण त्या ठिकाणी आहे. रयत शिक्षण संस्थेसारखी मोठी शाळा आहे की तिथं नेऊन आणून सोडण्याकरता गाड्या आहेत, सगळी व्यवस्था आहे, झोपण्याकरता कॉट आहेत, गरम पाणी आंघोळीला आहे, सगळी व्यवस्था त्या ठिकाणी चोख आहे. ज्याला कोणाला वाटत असेल की आपली मुलं सुद्धा त्या ठिकाणी यावा तर निश्चित संपर्क साधावा. कारण आपल्या गावातील जवळजवळ 8 ते 10 विद्यार्थी त्या गुरुकुलामध्ये आहेत. एवढी सूचना आपल्याला या ठिकाणी करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.